किंवा शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयोगी आहे. उत्पन्न कसं वाढेल? नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण आहोत बारामती या ठिकाणी आपल्या ऊसाच्या शेतामध्ये. आपले म्हणजे या ठिकाणी शेतकरी जमलेले आहेत. त्यांना आपण आज डेमो देण्यासाठी या ठिकाणी आपलं बळीराजाचं डबल चाकीचं बाळभरणी यंत्र घेऊन आलेलं आहोत. आता हे जे बळीराजाचं यंत्र आहे याचा डेमो या ऊसामध्ये घेतलेला आहे आणि शेतकरी जमलेले आहेत, जामदार, ढवाण पाटील वगैरे असे मोरे. तर ह्यांनी ह्याचा डेमो घेतला आहे. तर यंत्राबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया. हे जे यंत्र आहे 2.5 HP मध्ये डबल चाकीचं यंत्र आहे. दोन्ही पण साईडच्या बाळभरणी करून घेऊन चालतं. हे जे यंत्रामध्ये आपण काय बदल केला आहे, 2 सोबत बाळभरणीचे फाळ घेऊन चालते आणि डबल चाकीमध्ये यंत्र आहे. आता ह्याला जर ॲव्हरेजचा विचार केला आपण तर एकराला 1 ते 2 लिटरपर्यंत पेट्रोल ह्याला लागते. आता इथे बाळभरणीसोबतच आपण आणखी कामे म्हणजे सोयाबीन वगैरे कोळपणी असेल, ऊसाला थाप द्यायची असेल किंवा अशी चाळणी, ते याच्यामध्ये बेडवरती कोळपणी सुद्धा भांगलणी वगैरे म्हणतात ते पण आपल्याला खुरपणी ती सुद्धा कामे आपल्याला करता येणार आहेत. आता आपण थोडंसं याला चालून पाहूया आणि एखाद्या शेतकऱ्यांना थोडंफार त्यांना अनुभव विचारूया त्यांना कसं काय वाटलं. तर आता आपण थोडंसं त्यांचे अनुभव जाणून घेऊया. आता त्यांनी पहिले या मशीन घेऊन आले होते, त्यानंतर आपण डेमो आणि थोडंफार चालून दाखवण्यासाठी थोडा राऊंड होता म्हणून मी स्वतः आलेलो प्रत्यक्ष देण्यासाठी आलेलो. तर त्यांना थोडंसं विचारूया. नमस्कार साहेब, आपली ओळख करून द्या. मी चंद्रकांत जामदार. अच्छा. आणि हे ह्या भागातला एक चांगल्या शेती स्वतः मी शेती करतो आणि चांगल्या तऱ्हेने शेती करण्याचा प्रयत्न करतो. अच्छा, म्हणजे चांगलं मोठं नाव आहे यांचं आपल्या या बारामतीच्या परिसरामध्ये. अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही बऱ्याच शेतीच्या योजना दादांनी राबवलेल्या आहेत. त्या शेतात आम्ही प्रत्यक्ष राबवतोय. आता हे तुम्ही जे बळीराजा मशीन तयार केलेलं आहे तुम्ही तुमच्या ह्याच्यातनं कंपनीतनं तुमच्या शिक्षणाच्या बुद्धीच्या जोरावर, ते अत्यंत उपयोगी आहे शेतकऱ्यांच्यासाठी. तरी हे आता हे बळीराजा जे शेती उपयोगी बाळभरणीचा अवजार तुम्ही केलेलं आहे ते छोट्या शेतकऱ्यापासून मोठ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयोगी आहे. आज वाजवी किमतीत ते तुमची किंमत बी रिजनेबल असल्यामुळं मोठ्या अवजारापेक्षा हे छोटे अवजार सगळ्या शेतकऱ्यांसाठी ते फार उपयुक्त आहे. काळाची गरज ओळखून तुम्ही मजूर टंचाईचे समस्या दूर करण्याचा तुम्ही हा चांगला एक प्रयोग केलेला आहे आणि प्रयत्न केलेला आहे. अजून तुम्ही भविष्यात असेच शेतकऱ्यांसाठी वेगळे नवीन नवीन मशिनरी तयार करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात कसं 4 पैसे वाचतील आणि उत्पन्न कसं वाढेल ह्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल ह्याची आम्हाला आशा आहे. धन्यवाद. तुम्ही आमच्या भागात इतक्या लांबनं येऊन हे डेमो देत आहे, हे सगळं प्रात्यक्षिक करताय, त्याच्याबद्दल तुमचं बी आभारी आहे मी. धन्यवाद. अत्यंत प्रगतशील आणि डोके लावणारे शेतकरी या भागातले मला पाहायला मिळतात. आता अगदी 150-150 टन एकरी उत्पन्न घेणारे शेतकरी या भागामध्ये, आणि यांचं बघितलं तर यांनी ते AI तंत्रज्ञान शेतामध्ये लावलेले, म्हणजे अत्यंत नवीन नवीन उपक्रम हे यांच्या शेतामध्ये राबवत असतात. त्याच अनुषंगाने आपण याचा डेमो दिलेला आहे. आता आपण थोडंसं याला चालून पाहूया. पण काय प्रश्न नाही, तुमच्या शंका कुशंका असतील तर सांगा, सुधारणा असेल तर त्या काय तुम्ही सांगितलेलंच आहे. ठीक आहे, थोडंफार चालून आपण दाखवूया. आता ह्याच्यात मध्ये आपण ऊस मध्ये घेतलेला आहे, कारण ही फुटी 5.5 फुटी सरी आहे. 5.5 फुटीमध्ये तुम्हाला जर मध्ये चालवायचं असेल तर याला 2 फुटी चाक आहे, खालून उंची तुमची 1.25 फूट राहते. आता हे असं ऊसमध्ये घेऊन तुम्ही याला व्यवस्थितरित्या चालवू शकता. आता हे फाळ आम्ही याला देताना मोठे दिले होते, पण ह्यांनी यांच्या अंदाजाने कटिंग करून फाळ थोडेसे छोटे केले, कारण माती जास्त फेकत होते. आता हे काम तुम्ही पाहताय. आता हे बाळभरणी कमी थोडं मला वाटलं. आता ऊस मध्ये घेऊन आता हे आपलं यंत्र चाललेलं आहे. कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं. आणि दुसरं म्हणजे खरेदी करायचं असेल तर आमच्या पेजला नक्की भेट द्या. आमच्या वेबसाईटवर जाऊन बुकिंग करू शकता किंवा खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे.
आता याची डिलिव्हरी प्रोसेस कशी आहे की तुम्ही बुकिंग करायची आहे 2,000 रुपये भरून, जी किंमत 27,000 रुपये आहे, आणि बुकिंगनंतर 1 आठवड्यामध्ये तुम्हाला डिलिव्हरी तुमच्या जवळच्या जिल्ह्याच्या ठिकाणपर्यंत मिळून जाईल. आता याची पहिली 2,000 रुपये भरायचे आणि बाकी पैसे वस्तू मिळाल्यावर जमा करायचे. तर कंपनी येऊन घ्यायचा लोकेशन दिलेलं आहे, त्या लोकेशनवर जाऊन तुम्ही बुकिंग करू शकता. धन्यवाद.